नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आतापर्यंत आपण बऱ्याच पत्रावळ्या बघितल्या आहेत, जसे की पळसाची, मोहाची, काही ठिकाणी वडाच्या पानाच्या सुद्धा पत्रावळ्या बनवतात। परंतु पत्रावळी बनवायची पद्धत सेम आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक युनिक पद्धत बघणार आहोत। तर ती कशी आपण पुढे बघणार आहोतच। तर त्यासाठी आपल्याला पळसाची पानं घ्यायची आहे। जर आपण घरच्यासाठी पत्रावळी तयार करत आहात तर सर्वप्रथम पानं स्वच्छ धुवून काढा, त्यानंतर पानाचे देठ कापून घ्या। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आजची पत्रावळी बनवायची पद्धत जी आहे ती युनिक आहे, पण खूप मस्त आहे। थोडीशी किचकट आहे बनवायला, परंतु एक वेळा आपल्याला त्याची आयडिया आली की बनवायला सोपी आहे। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगरबत्तीच्या काड्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण घरामध्ये जर एखादी बांबूची काडी असेल किंवा झाडूमध्ये बांबूच्या छोट्या छोट्या काठ्या असतात तर त्याही तुम्ही घेऊ शकता। तर सुरीने किंवा विळ्याने याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या, पातळ काप करून घ्या। तर अशा प्रकारे याच बांबूच्या काठीचे आम्ही शिवट्या करून तयार केलेल्या आहेत। अशा प्रकारे झाडावरती हे पानं असतात। पळसाले पानं 3च, तर 3 पानाच्या समूहामध्ये एका देठाला म्हणजेच एका काडीला 3 पानं असतात। तर जे मधलं पान आहे ते आपल्याला सर्वप्रथम घ्यायचं आहे। त्यानंतर साईडचे जे पानं असतात त्याच्यापैकी एक पान घ्यायचं आहे। आणि बघा, मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आता सध्या पानं ठेवून बघायची आहे की पत्रावळीचा आकार मस्त गोल येईल। कुठले पानं पत्रावळीसाठी आपल्याला लागणार आहेत, म्हणजे कुठल्या साईजचे लागणार आहे, तर ते आधी असे अंदाजाने आपण एक पान एका पानावरती ठेवून बघू, म्हणजे दिसायलाही पत्रावळी सुंदर दिसायला पाहिजे। एकसारखी पानं घेऊन सुबक आणि सुंदर पत्रावळी तयार कशी होईल त्यासाठी पानं आता असे आपण ठेवून घेतलेली आहे। बघा किती सुंदर पत्रावळी तयार झालेली आहे। तर आता आपल्याला हिला टाचून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या आपण बांबूच्या शिवट्या केलेल्या आहेत तर त्याने टाचून घ्यायचं आहे। तर बघा, एक पद्धत अशी आहे जी पद्धत सर्वसामान्य लोक वापरतात, हे बघा अशा प्रकारे। परंतु आज जे आपण युनिक पद्धत वापरणार आहोत तर ती मागून शिवटी वरती काढायची आहे आणि त्यानंतर पानातूनच ती खाली घ्यायची आहे, म्हणजे जे 2 टोकं आहेत ते खालून येतील आणि वर फक्त थोडासा भाग आपल्याला दिसेल। हे बघा, तर आता आपण मागून सहजासहजी आपण करू शकतो। तर अशा प्रकारे हे बघा, अशाप्रमाणे हे शिवट्या लावायचे आहेत। याची खासियत म्हणजे वरून आपल्याला जास्त शिवट्या दिसत नाही, त्याची टोकं दिसत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना आपल्या घासामध्ये एखादी शिवटी जाईल का याचीही भीती नाही। कारण एक वेळ असं झालेलं की या पत्रावळीवर जेवताना भाजीमध्ये ही शिवटी आलेली, म्हणजे घासामध्ये, आणि ती तोंडामध्ये टुसलेली। तर तेव्हाच मी ठरवलेलं की आता काहीतरी वेगळी पद्धतीने आपण ही पत्रावळी बनवायला पाहिजे। तर अशी आयडिया मी लावलेली आहे आणि अशा प्रकारे ही आता पत्रावळी तयार करत आहे। एक पत्रावळी बनवायला थोडीशी किचकट वाटते, परंतु एक पत्रावळी बनवली म्हणजे आपल्याला थोडीशी आयडिया येते आणि त्याच्यानंतर आपण पटापट पत्रावळी तयार करू शकतो। आहे ना युनिक पद्धत? पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवणं म्हणजे सोन्याच्या ताटामध्ये जेवल्याचे गुणधर्म याच्यामध्ये आहे। आणि केळीच्या पानावरती जर आपण जेवण केलं तर चांदीच्या भांड्यामध्ये जेवण केल्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहे। तर बघा, म्हणून पळसाच्या पानाला खूप महत्त्व आहे। तर अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये, शेताच्या आजूबाजूला जर पळसाची झाडे असतील तर मस्त कोवळी सुंदर पानं तोडून आणायची आणि अशा प्रकारे पत्रावळ्या तयार करून त्याच्यावर जेवण करायचं। 10-15 पाने तोडून आणून तुम्ही अशा प्रकारे पत्रावळी तयार करू शकता आणि कधीही याच्यावरती जेवण करू शकता। असं काही नाही की कुठल्या सणाची किंवा कुठल्या समारंभाची किंवा श्राद्ध म्हणा किंवा पित्र म्हणा अशा त्योहाराची वाट बघायला पाहिजे, असं काही नाही। तर तुम्ही कधीही पत्रावळीवर जेवण करू शकता। आम्ही तर जेव्हा बाहेर जातो आणि पळसाचे किंवा मोहाचे पानं दिसतात तेव्हा आम्ही आणत असतो आणि अशा प्रकारे पत्रावळ्या तयार करून त्याच्यावरती जेवण करत असतो। तर बघा, आता मी दाखवते, तिथे आपल्याला हे शिवट्या टाचून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर पत्रावळीवर जेवण आवडत असेल किंवा पत्रावळी बनवायची आवड असेल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। तर आपल्याला सविस्तर मी पुढे दाखवलेलं आहे। तर बघा,
आपल्याला कुठे कुठे हे शिवटे लावायचे आहेत तर ते आपल्याला दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे पत्रावळी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर आहे आणि तुम्ही पातळी जरी याच्यावरती डाळ भात घेतला तरीही ते खाली सांडणार नाही। तर बघा मागूनही पत्रावळी अशी तयार झालेली आहे। जे समोरून शिवटे दिसतात ते आता आपण मागून घेतलेले आहे। आधी जे 2 टोकं वरून यायचे तर ते आता मागच्या साईडला आपण लावलेले आहेत आणि पुढच्या साईडला अशी दिसत आहे। तर एकही शिवटी निघणार नाही, आपल्या जेवणामध्ये आपल्या घासामध्ये येणार नाही याची 100% खात्री आहे। तर बघा भरपूर पत्रावळ्या तयार केलेल्या आहे आणि दिसायला खूप सुंदर हे पत्रावळ्या दिसत आहे। व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की पत्रावळी करावीशी वाटेल। तर बनवणं खूप सोपी आहे। एखादी पत्रावळी बनवायला तुम्हाला किचकट वाटू शकते। अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ बघण्यासाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर घंटेवर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। खूप सुंदर पत्रावळी तयार झालेली आहे आणि दिसायलाही खूप छान आहे आणि याच्यावरती जेवण करणं तर भाग्याचंच काम आहे असं म्हणावं लागेल, कारण सर्वांच्याच भाग्यामध्ये अशा पत्रावळीवर जेवण करणं नाही। म्हणून जर आपल्याला पानं मिळाली तर अवश्य आणा, पत्रावळी तयार करा आणि त्याच्यावरती जेवण करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा। धन्यवाद मंडळी।